तुम्ही बोलण्याच्या ओघात बोलून गेला की अनेक वर्ष कुटुंबाने आणि तुम्ही अपयश बघितलं होतं. तर ही कथा फक्त तुमचीच नाही, महाराष्ट्रातल्या हजारो लाखो मुलांची ही कथा आहे. दरवर्षी अनेक डोळे हे स्वप्न बघतात स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचं, आणि अनेकांचं ते स्वप्न दुर्दैवाने राहून जातं. तर या वेळेला ही परीक्षा देताना अर्थात तुमच्या मनात अपयशाची भीती असेल, तर काय त्यामागे काही प्लॅन बी रेडी होता, की काय होतं नेमकं त्यामागचं कारण? नक्कीच मॅम. तुम्ही म्हणाला तसं इथं स्पर्धा परीक्षा आहे आणि स्पर्धा परीक्षामध्ये एका लिमिटेड जागेसाठी लाखो विद्यार्थी आपलं स्वप्न घेऊन येतात आणि सर्वजण कष्ट करतात आणि प्रत्येक जण याच्यामध्ये पास होण्याचं आपलं स्वप्न बघत असतो. आणि नक्कीच ज्यावेळेला रिझल्ट लागतो त्यावेळेला काही जणांच्या हाती निराशा येते. काही जण त्याच्यामधून पास होतात. निराश होणारे किंवा जे पास नाही होत ते कमी कॅपॅबिलिटीचे असतात असं अजिबात नसतं. तेही तेवढेच तुलनेने कॅपॅसिटीचे व्यक्ती असतात. पण काही गोष्टी त्यांच्या फेवरमध्ये गेलेल्या नसतात आणि त्याच्यामुळे फायनली कोणतरी लिस्टमध्ये आत येतं आणि कोणतरी याच्यामधून बाहेर जातं, असं माझं मत आहे. आणि ही जी निराशा आहे, ही निराशा येते हे मान्य आहे. पण मला असं वाटतं की आपण जेव्हा या क्षेत्राकडे येतो, तेव्हा या क्षेत्राचं हे एक सत्य आहे की या ठिकाणी असणाऱ्या लिमिटेड जागा आणि त्यासाठी लाखो विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन. त्यामुळे याच्यामध्ये कोणाला तरी यश मिळणार आणि कोणाला तरी अपयश येणार. पण इथं अपयश आलं म्हणून आपलं आयुष्य संपलं किंवा आपल्या आयुष्याचं काहीच राहिलं नाही, अशा प्रकारची भावना याच्यामधून तयार होता कामा नये. मान्य आहे की हे आपल्या आयुष्याचं एक महत्वाचं स्वप्न होतं, पण सर्व स्वप्न आयुष्यात पूर्ण होतील असं आयुष्य नसतंच. काही स्वप्न पूर्ण होतात, काही स्वप्न पूर्ण होत नाहीत. ही आपण जर वास्तविकता जर लक्षात घेतली, तर मला वाटतं की या स्पर्धा परीक्षा क्षेत्राकडे आपण एक चांगलं करिअर होतं, त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले. आपण प्रयत्न करण्यामध्ये कुठं मागे नाही पडलो, ही गोष्ट आपल्या नेहमी लक्षात असली पाहिजे आणि प्रयत्न सुद्धा प्रामाणिक असले पाहिजे. फक्त स्वप्न घेऊन इथे नाही आलं पाहिजे. इथं जेव्हा स्वप्न घेऊन येतो तेव्हा हे स्वप्न साकार करण्यासाठी तेवढं कष्ट आणि तेवढं चिकाटीनं अभ्यास करण्याची सुद्धा मनस्थिती पाहिजे आणि तो केला पाहिजे. ह्या सर्व दोघांची सांगड पाहिजे. नाहीतरी बऱ्याचदा फक्त स्वप्न घेऊन येणे आणि त्याच्यासाठी तेवढ्या प्रमाणात अभ्यास न करणे, कारण स्पर्धा आहे. तुम्ही जर त्या कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये नक्कीच तुलनेने मागं पडाल. नापास कोणीच होत नाही. तुलनेने मागं असतं. आणि त्यामुळे तुलनेने मागं असणं म्हणजे लिस्टमध्ये असणं किंवा नसणं. या पद्धतीने याला बघायला पाहिजे. नापास म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की मागं पुढं. अगदी तर अगदी. त्यामुळे कष्ट जिद्द हे करायलाच पाहिजे. तर मी म्हणेल की निराशा जी असते, तर निराशा येते. निराशा येणार, आपण डिप्रेस होणार. म्हणजे असं आपण मानलं नाही पाहिजे की इथं नापास झाल्यानंतर आपल्याला काहीच नाही वाटलं पाहिजे. वाटलं पाहिजे. जेव्हा आपल्याला काहीतरी वाटतं तेव्हा आपण त्याच्यावरती मार्ग शोधतो. जर आपल्याला काहीच नाही वाटलं तरी आपण पुन्हा तोच परफॉर्मन्स काय करतो, रिपीट करतो. तर अगदी मला असं वाटतं की म्हणजे आपल्याला निराश झाल्यानंतर आपलं जे फिलिंग येतं, त्या फिलिंग वरती आपल्याला वाईट वाटतं आणि ते ह्युमनलीच आहे, की बाबा आपल्याला अपयश आलं की वाईट वाटतं. पण मला म्हणायचं त्याच्यामध्ये खचून न जाता निराशेच्या गर्तेमध्ये आपण अडकून न राहता त्याच्यावरती आपण मार्ग शोधला पाहिजे. आणि हा मार्ग शोधताना मला असं वाटतं की मित्र असतील, घरचे असतील, या सर्वांनी त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये मार्ग शोधला पाहिजे. फार महत्वाचा कानमंत्र तुम्ही लोकांना दिलाय, कारण अभ्यास कसा करावा हे बरेच जण सांगतात, पण अपयश आल्यानंतर काय करावं हे सांगणार कुणीतरी हक्काचं लागतं. आणि तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तींनी दिलंय. मला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांनी हे ऐकलं पाहिजे आणि आत्मसात केलं पाहिजे. सध्या आपण स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांची मेहनत यावर बोलतोय, आणि त्याच विषयी माझ्या मनातला एक छोटासा प्रश्न आहे जो मला आवर्जून विचारावासा वाटतो. जसं मी मगाशी म्हटलं, हजारो मुलं हे स्वप्न बघतात आणि एकदा अपयश आलं तर दुसऱ्यांदा प्रयत्न करतात, दुसऱ्यांदा आलं तर तिसऱ्यांदा प्रयत्न करतात. प्रयत्न हे जरूर करत राहिले पाहिजेत प्रत्येकाने. पण या दरम्यान अनेक मुलांची अनेक वर्ष वाया जातात आणि तारुण्याची तरुणाईची अनेक महत्वाची वर्ष या खर्चिली जातात आपण असं म्हणू, तरीही यश मिळत नाही. तर तुमच्या मते नेमकी किती वर्ष हा प्रयत्न केला पाहिजे आणि किती वर्षांनंतर आपण कुठेतरी स्वतःलाच सांगितलं पाहिजे की नाही बाबा, आपल्याच्याने नाही होते आणि आपण थांबलं पाहिजे? आणि ह्यालाच धरून एक पुढचा प्रश्न असा आहे ह्याच्याशीच निगडीत, की प्रयत्न करताना मुलं फक्त अभ्यास एके अभ्यास करत असतात, कारण इतकी कठीण परीक्षा आहे की तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त दुसरं काहीही करू शकत नाही. तर फक्त परीक्षेचा अभ्यास, एकीकडे अभ्यास करतोय तरीही यश मिळत नाहीये, वर्ष खर्चिली जात आहेत. अशी एकीकडे परिस्थिती असताना दुसरीकडे कुठलीही वेगळी स्किल्स ज्याला आपण म्हणतो ती आत्मसात करण्याचं काही काही कारणाने राहून जातं. त्यामुळे पुढे समजा यश मिळालं नाही तर नव्या क्षेत्रात काम करताना, नोकरी शोधताना थोडी अडचण निर्माण होते. तर याबाबत तुमचा काय अनुभव आहे, तुम्ही काय सांगाल?
नक्कीच मॅम. तुमचा जो पहिला प्रश्न होता, की या क्षेत्रामध्ये येताना बऱ्याचदा अपयश येतं आणि मग वर्षानंतर वर्ष निघून जातात. वय वाढत राहतं आणि मग आपण किती अटेम्प्ट दिले पाहिजेत, केव्हा थांबलं पाहिजे. तर माझं असं मत आहे, हा थोडासा वैयक्तिक प्रश्न होऊन जातो. कारण काय असतं, की प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती जी असेल किंवा प्रत्येकाचं घरचं बॅकग्राऊंड असेल किंवा इव्हन मी असं म्हणेल, की प्रत्येकाचं जे शिक्षण आहे, त्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळं कदाचित काही लोकांना 4-5 अटेम्प्ट देणंही शक्य आहे. काही जणांना 2-3 अटेम्प्ट नंतरच आर्थिक परिस्थिती इतकी म्हणजे बेताची असते, की त्यांना पुढं इथं अभ्यास करणं कठीण होऊन जातं. अ, असं मी म्हणेन. पण माझं असं जर तुम्ही असं मला ढोबळ मानाने विचारत असाल, तर मी असं म्हणेन, की म्हणजे 2-3 किंवा इव्हन 4 अटेम्प्ट द्यायला हरकत नसावी. कारण बऱ्याचदा काय होतं, म्हणजे इथं जर आपण ग्राउंड रियालिटी बघितली तर बऱ्याचदा ज्यावेळेला विद्यार्थी या क्षेत्राकडे येतात, त्यावेळेला सुरुवातीला या क्षेत्राविषयी किंवा या क्षेत्रामध्ये ऍक्च्युअली कसा अभ्यास करावा लागतो, कशाप्रकारे पुस्तकं रीड करावी लागतात, एक्झाम ओरिएंटेड ॲटिट्यूड कसा डेव्हलप करायचा, याचं बऱ्याचदा पहिल्या 1-2 वर्षामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ते कळतच नाही. म्हणजे अटेम्प्ट दिलेला असतो, पण ऍक्च्युअली एक्झामचा जो काही सेन्स आहे, तो बऱ्याच विद्यार्थ्यांना तो आलेला नसतो. तर मी असं म्हणेन, की बऱ्याचदा पहिले 1-2 वर्ष तर कळण्यामध्येच निघून जातात. म्हणजे हे हे सुद्धा म्हणजे काही अंशी सत्य आहे. बऱ्याचशा लोकांच्या बद्दल सत्य आहे. त्यामुळे मी म्हणेल, की कदाचित समजा 1-2 अटेम्प्ट नंतर आपण लगेच निघून गेलो, तर आपण जेव्हा मेन तयारीच्या टप्प्यावरती येतो, तेव्हाच ते सोडल्यासारखं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे हा एक मुद्दा. म्हणजे अति लवकर सोडण्यामध्ये हा थोडासा प्रॉब्लेम आहे, असं मला वाटतं. आणि दुसरा मुद्दा म्हणाल, की किती वर्ष जास्त केले पाहिजेत? म्हणजे 6, 7, 8 वर्ष केली पाहिजेत का? अ, तर तुम्ही म्हणाल तो मुद्दा पुढे तयार होतो. म्हणजे जर आपण 6, 7, 8 वर्ष या क्षेत्रामध्ये राहिलो, तर तुम्ही म्हणाल तसं की आपले एक्स्ट्रा कोणतेही स्किल्स तसे डेव्हलप होत नाहीत, जे बाहेरच्या इंडस्ट्रीमध्ये आजकाल जॉबसाठी लागतात. हे सत्य आहे. कारण आपण अभ्यासकी अभ्यास करतो, स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास करतो आणि त्याच्यामधून आपलं नॉलेज आणि इन्फॉर्मेशन ग्रो होते. या नॉलेजच्या आणि इन्फॉर्मेशन जी काही ग्रो होते, ती इंडस्ट्रीमध्ये डायरेक्टली उपयोगी पडत नाही. हां, आता काही नवीन जे काही क्षेत्र डिजिटल माध्यमातून तयार झालेले आहेत, त्याच्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. जसे की बरेचसे नॉलेज स्प्रेड करणारे बरेचसे चॅनल्स असतील किंवा एज्युकेशनचं जे बरंचसं क्षेत्र आहे. बऱ्याचशा एन-जी-ओ सुद्धा एज्युकेशनमध्ये काम करतात. बऱ्याचशा मोठ्या-मोठ्या संस्था एज्युकेशनमध्ये काम करतात, एज्युकेशनचं रीच वाढवण्यासाठी. त्याच्यामध्ये हे विद्यार्थी नक्कीच चांगल्या प्रकारे कॉन्ट्रिब्यूट करू शकतात. हे एक क्षेत्र आहे. पण ओव्हरऑल जर खूप मोठ्या जॉब मार्केटचा विचार केला तर नक्कीच म्हणजे अपॉर्च्युनिटीज कमी राहतात. हे सत्य मान्य करायला पाहिजे. तर मला असं वाटतं की खूप जास्त काळ टिकून राहिला पाहिजे असं म्हणजे मी म्हणेल की राहिलं पाहिजे. पण मला असं वाटतं की प्रत्येकानं स्वतःच्या आर्थिक आणि जी काही आपली स्वतःची परिस्थिती आहे ती ओळखली पाहिजे आणि त्यानुसार आपलं एक लिमिट घेतलं पाहिजे की मी आणि माझ्या परिस्थितीनुसार मी कितीपर्यंत अटेम्प्ट दिले पाहिजेत, ज्याला मी जेन्युइन अटेम्प्ट समजेल आणि त्याच्यानंतर आपण जो काही प्लॅन बी असेल आपला, त्या प्लॅन बी वरती काम करायला चालू केलं पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला एक जर क्षेत्र बदलायचं झालं तर त्याच्यामध्ये अडचण यायला